आपण या स्वागत आणि सन्मानाकडे देखील वळणार आहोत। प्रमोदजी म्हात्रे आपण पाहत आहेत, एक वरिष्ठ असं व्यक्तिमत्व आणि ज्यांचे आशीर्वाद कायम तुम्हा आम्हा सर्वांच्या पाठीशी असतात आणि अशा महान व्यक्तिमत्वाचा स्वागत आणि सन्मान करणं ही तुम्हा आम्हा सर्वांची जबाबदारी आहे आणि तेच आपण अतिशय चांगल्या पद्धतीने हा स्वागत आणि सन्मान ससूनगर क्रिकेट क्लब यांच्या वतीने करीत असताना सन्मान्य आदरणीय रणजित तांगडी साहेबांचा देखील आपण सन्मान इथे करणार आहोत। प्रमोद साहेबांना मी विनंती करेन की आपण स्थानापन्न होऊन मॅचचा आनंद घ्यायचा आहे। रणजित तांगडी साहेबांचा इथे यथोचित स्वागत आणि सन्मान हा केला जातोय। सन्मान्य आदरणीय श्री देवेंद्रजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे करीत आहोत। मायेची उबदार अशी ही शॉल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह देऊन रणजित तांगडी साहेबांचा हा यथोचित स्वागत आणि सन्मान इथे होत असताना चला पुन्हा एकदा बॅक टू द क्रिकेट, बॅक टू द ग्राउंड अँड बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स निशांत पाटील यांच्याकडे आपण जाऊया। धन्यवाद। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 या आकड्यावरती तुम्ही पाहता। दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आज खऱ्या अर्थानं अतिथींची मांदी आली आणि क्रीडा रसिकांची गर्दी या स्पर्धेसाठी तुम्ही पाहता, कारण एक यशस्वी स्पर्धा धनंजय म्हात्रे साहेबांचं हे यशस्वी आयोजन आणि चांगली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। आज व्यासपीठावरती अतिथींची मांदी आली आपण पाहिली। प्रत्येक अतिथींचा मान सन्मान या क्रीडा स्पर्धेमध्ये केला गेला, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। एक चांगला सामना पाहायला मिळतोय, 3 षटकांचा सामना। रॉयल स्टनर मीरा रोड आणि एका बाजूला प्रिन्स 11 कासार वडवली, दोन्ही दिग्गज संघ आणि या दिग्गज संघामध्ये ही लढत पाहायला मिळते। कारण अलीकडच्या काळामध्ये जर पाहिलं तर नजीम मुल्ला ही टेनिस बॉल क्रिकेटमधील अव्वल दर्जाची स्पर्धा रॉयल स्टनर मीरा रोडनी जिंकली आहे, परंतु प्रिन्स 11 कासार वडवलीनं अनेक क्रीडा स्पर्धा जिंकल्यात। हो यॉर्कर लेनचा चेंडू होता, काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला लखन जाधवच्या माध्यमातून। या चेंडूवरती फलंदाजाला अगदी शांत ठेवलाय, कम्मालीचा चेंडू पाहायला मिळाला। आमिर दाफेदार या मॅचमध्ये लवकर बाद झाला, मोठे फटके खेळून चांगली सुरुवात करण्यासाठी तो ओळखला जातो, परंतु या मॅचमध्ये त्याची विकेट अगदी प्राप्त केली लखन जाधवनं। कम्मालीचा तो चेंडू होता आणि तिथे आमिर बाद झालेत ओव्हर द विकेट। यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला एक्झिक्यूट केला मिड विकेटला, डीपमध्ये प्रोटेक्शन, चेंडूला अडवलाय आणि इथे फक्त एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते। या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 2 या आकड्यावरती। उबेद खान मुन्ना व्यावसायिक क्रिकेट खरं तर या खेळाडूनं भरपूर गाजवलाय। विनर स्पोर्ट्स नालासोपारा या संघासाठी भरपूर क्रिकेट खेळलाय उबेद खान मुन्ना। यंदाच्या हंगामामध्ये 1 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता असताना आरके मोरवाच्या मैदानावरती गोल्डन षटकार याच मुन्नाच्या बॅटमधून आला होता आणि इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, लॉंग लेग रीजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय। शतरक्षक त्या ठिकाणी रिले फिल्डिंग पाहायला मिळाली आणि तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या गुणतालिकेवरती जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावरती। 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात या मॅचमध्ये। प्रत्येक धावेसाठी संघर्ष फलंदाज करतायत, कारण त्यांच्या विरोधात चांगली गोलंदाजी करत असताना अगदी लखन जाधव एक मोठं नाव आहे। पहिल्या मॅचमध्ये देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली, याही मॅचमध्ये अगदी राजेशाही थाटामध्ये गोलंदाजी करतोय लखन जाधव। कोला टाकलाय, व्हॉट अ शॉट, अ फ्लॅथून फटका, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, सिक्सर
फटका होता बॉटम एंडचा खूप चांगला वापर करत असताना उबेद खान मुन्नाच्या बॅटमधून हा धमाका आलाय. षटकार येणं गरजेचं होतं कारण सुरुवातीच्या 5 चेंडूवरती लखन जाधवनं अगदी फलंदाजांना बांधून ठेवलं होतं. मोठे फटके खेळण्याची संधी देत नव्हती, परंतु मुन्ना कुठे थांबणार आहे, त्याच्या बॅटमधून आलाच धमाका आणि षटकार देखील पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली होती 10 या आकड्यावरती. आयुब शेख षटक क्रमांक दुसरा. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. सम मरीन डिलिव्हरी आपण पाहतो या चेंडूवरती. चांगला चेंडू आयुबच्या माध्यमातून पहिल्या मॅचमध्ये अगदी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आयुब शेखला मिळाला. त्यांनी परिधान केलेली टी शर्ट भरपूर काही सांगून जाते कारण पहिल्या मॅचचा तो हिरो होता आणि या मॅचमध्ये देखील त्याला हिरो बनावा लागेल. रॉयल स्टर्नल मीरा रोड या संघाच्या विरोधात खेळत असताना यावेळेस लोअर फुल टच बॉल, फुटवर्कचा वापर होत नाही आहे. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू रिचेबल नव्हता. अगदी चेंडूच्या रेषेपर्यंत जाऊन खेळणं गरजेचं आहे आणि ते कार्य मैदानावरती फलंदाज यश जाधवला करावं लागेल. भरपूर मोठा संघर्ष यश जाधव या मॅचमध्ये करतोय, परंतु या संघामध्ये कुणाल चांगल्या फॉर्मात आहे, तो कुठेतरी मागे राहिला आहे. नितेश जंग चांगला फलंदाज आहे, तो देखील मागे राहिला आहे. मोठा फटका समोरच्या दिशेने, उंची जास्त लांबी कमी, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाई, इथे चुकी करणार नाही. टिपलाय झेल, संपलाय खेळ. 1 मोर विकेट डाऊन. यश जाधव निघालाय परतीच्या प्रवासाला. फलंदाज बाद. धावफलकावरती जाऊन पोचली आहे ती 11 या आकड्यावरती. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल जितू पॅकर नवघर विरुद्ध ओम साई माऊली बोरिवली. या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी. यावेळेस मस्त खूप चांगला फटका आणि बॅटनं या फटक्याला खेळलेत. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. बोरिवली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी. यानंतर आपल्याला सामना पाहायला मिळेल या दोन संघामध्ये. तर पहिल्या इनिंगचा खेळ संपण्या अगोदर आपल्याला यायचं आहे टॉस करण्यासाठी. जास्तीचा वेळ खर्च करू नका. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रिन्स 11 कासार वडवली आणि रॉयल स्टर्नल मीरा रोड या दोन संघांमध्ये आपण सामना पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत धावसंख्या
धावफलकावरती पाहायला मिळते 17. पंचांच्या भूमिकेमध्ये परशुराम पाटील सरांना तुम्ही पाहताय, विशाल नाईक सरांना, विशाल पाटील सर, मॉन्टी घोडेकर सर पंचांची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने इथे समोरच्या दिशेने अगदी आमच्या समालोचन कक्षामध्ये हा चेंडू दाखल होतोय. सिक्सर षटकार आलाय फलंदाजाच्या बॅटमधून. फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये चांगली बॅटिंग कुणालच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅचमध्ये देखील त्यांनी चांगली कामगिरी केली होती. तब्बल 21 धावा मागच्या मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. मागच्या मॅचचा तो हिरो होता आणि या मॅचमध्ये देखील हिरो बनतोय, कारण सलगचे 2 षटकार त्याच्या बॅटमधून या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचे ते खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना रॉयल स्टनर मीरा रोड या संघाने धावफलकावरती धावा केल्या त्या 23 धावा. हा षटक महत्त्वाचा आहे. या षटकामध्ये जास्त धावा आल्या ना तर एक चांगली लढत पाहायला मिळेल, कारण रॉयल स्टनर मीरा रोड या संघामध्ये देखील चांगली गोलंदाजी आहे. अश्विन सारखा एक चांगला गोलंदाज आहे. यश जाधव देखील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच काही चांगली गोलंदाजी आहे, त्यामुळे हा सामना रंगेल. या स्पर्धेमध्ये या सामन्याचा अध्याय लिहिला जाईल. अपयशानंतर लिहिल्या जाणाऱ्या अध्यायाला यश म्हणतात आणि अगदी जर पाहिलं ना तर या स्पर्धेमध्ये या सामन्याचा अध्याय लिहिला जाईल. यशाची यशोगाथा लिहिली जाईल. पाहूया कोणता संघ सामना जिंकतोय, कारण एका बाजूला रॉयल स्टनर मीरा रोड आणि एका बाजूला संघ तुम्ही पाहताय प्रिन्स 11 कासार वडवली. अफलातून सामना या 2 संघामध्ये, कारण दोन्ही संघ दिग्गज आहेत आणि यंदाच्या हंगामामध्ये या दोन्ही संघांची कामगिरी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील खूप चांगली पाहायला मिळाली. बॉलिंग ट्रॅकवरती नितीन वैद्य हा गोलंदाज. मुन्नासाठी मुन्नाच्या बॅटमधून विस्फोटक विध्वंसक फटका, तोडफोड फलंदाजी, चेंडूला पाठवलाय 7 धावांसाठी षटकार. सुरुवातीला कुणालच्या बॅटमधून आणि ते उबेद खान मुन्नाच्या बॅटमधून देखील षटकार आला. चांगला पलटवार केलाय, कारण पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं ना तर लखन जाधवनं कमालीची गोलंदाजी केली होती. फक्त 10 धावा त्या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्या, परंतु आयुब शेखच्या षटकामध्ये देखील 13 धावा पाहायला मिळाल्या. आणि या षटकाची सुरुवात लाजवाब करत असताना ठोकला षटकार उबेद खान मुन्नानं. अफलातून फटका मुन्नाच्या बॅटमधून. गोलंदाज पुन्हा एकदा नितीन वैद्य. बॉलिंग ट्रॅकवरती मुन्नासाठी ते एलिव्हेशन मिळालं नाही. या स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडूला टर्न केलाय. शतरक्षक आहे तिथे. 1 धाव, दुसरीचा प्रयत्न. मुन्ना स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय आणि वेगाने इथे 2 धावा प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत असताना कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा. या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 31 या आकड्यावरती. 31 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि चांगली बॅटिंग आतापर्यंत रॉयल स्टनर मीरा रोड या संघाची पाहायला मिळते. दुपारच्या सत्रामध्ये तुम्ही ही स्पर्धा पाहताय. भालचंद्र मात्रे स्मृती चषक 2024. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. कव्हर क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी शतरक्षक आहेत. चांगल्या पद्धतीने चेंडू किरणनं या ठिकाणी अडवलाय, परंतु चेंडूची फेकी खराब राहिली. मोहम्मदच्या अगदी डोक्यावरून चेंडू गेला आणि ते 2 धावा पाहायला मिळाले. आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली होती 33 या आकड्यावरती. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आदरणीय सन्माननीय कुंदनजी पाटील यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक येऊन व्यासपीठावरती बसायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे.
या क्रीडा स्पर्धेमध्ये कुंदनजी पाटील आपणास विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. इथे मोठा फटका. वाह वाह वाह, what a shot, सुरेख, so elegant, so beautiful, just looking like a wow wow wow. सुरेख फटका मुन्नाच्या बॅट मधून. फुलातून स्ट्रोक मुन्नाच्या बॅटमधून खोलवर टप्प्यानं चेंडू तर लवकर लाईन पिक केली. या स्ट्रोकला एक्झिक्यूट केला मिडविकेटच्या डोक्यावरून. देखना दैदिप्यमान कॉपीबुक स्टाईल या चेंडूला उडवलाय. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. तर राहुलजी भोईर आपणास देखील विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मोहम्मद डाऊन द बॉल. इथे चुकी करणार नाही आहे. इथे टिपलाय झेल, संपलाय खेळ. फलंदाज मुन्ना इथे बाद होतोय. एकोणचाळीस धावसंख्या धावफलकावरती. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. मुन्नाचं कौतुक करावं लागेल. काय बॅटिंग केली आहे मुन्नानं. आज खऱ्या अर्थानं आपल्या नावाला शोभणारा खेळ त्याने या मैदानावरती केलाय. तब्बल 7 चेंडूमध्ये 24 धावा. उबेद खान मुन्नाच्या बॅटमधून. थोडासा निराश आहे कारण मागे 2 चेंडूचा खेळ बाकी होता आणि त्या दोन्ही चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी जरूर केला असता या मॅचमध्ये, परंतु इथे तो बाद झाला. नवीन फलंदाज अरफाद हा फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 39 धावसंख्या धाव फळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नितीन पुन्हा एकदा. यावेळेस खराब चेंडू पाहायला मिळतोय. वाईट बॉल. लाईन खराब आहे आणि पंचाने दंडित केलाय. तर आदरणीय सन्माननीय आणि या ससूनगर गावातील उद्योजक युवा नेतृत्व प्रशांत दादा पाटील यांचं शुभ आगमन. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. शतरक्षक त्या ठिकाणी पोचतील का. तर सुशांत मुकादम अगदी पोचण्याचा प्रयत्न करतायत परंतु आउटफील्ड थोडं खराब आहे आणि तत्पूर्वी इथे 2 धावा आणि धावाच्या स्वरूपात कोण आली ते बाद होतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 42 या आकड्यावरती आणि 43 धावांचं टार्गेट सेट केलं आहे प्रिन्स 11 कासार वडवली या संघाच्या विरोधात. तर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे. जितू पॅकर नवघर आणि ओम साई मावली बोरिवली. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी, कारण या 2 संघामध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. तर कुशलजी वर्तक यांचं देखील आगमन, त्यांचं देखील आपण करूया. हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. स्वर्गीय भालचंद्र म्हात्रे स्मृती चषक 2024 सह दैदिप्यमान आयोजन तुम्ही पाहताय. धनंजय म्हात्रे साहेबांच्या स्वप्नातील ही क्रीडा स्पर्धा. आपल्या वडिलांच्या नावाने एक स्पर्धा भरवावी हे स्वप्न अगदी जर पाहिलं तर धनंजय म्हात्रे साहेबांनी पाहिलं होतं आणि त्याच्या स्वप्नातील ही स्पर्धा तुम्ही पाहताय. तर आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एकसू मधुर संगीत. कर्णधार आणि जितू पॅकर संघाचा कर्णधार दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे टॉससाठी त्वरित इथे या. साठी लगेच इथे या. तिला माया देशील का बापाची र बापाची.
चला जितू पॅकर टीमचा कॅप्टन लगेच आहे. साई माऊली बोरिवली संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. टॉससाठी जास्त वेळ दौडू नका, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, कारण की आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवसामध्ये शेवटची लढत, अंतिम मॅच, फायनल मॅच ही सूर्यप्रकाशातच व्हावी ही आमची सर्वांची इच्छा आहे. तेव्हा प्लीज कोणी जास्त वेळ इथे आता दौडू नका, प्लीज टॉससाठी यायचं आहे. जितू पॅकर संघाचा कर्णधार त्वरित इथे या. असेल मुलुंड स्पोर्ट्स विरुद्ध जे.आर. दहिसर. मुलुंड स्पोर्ट्सने आपली उपस्थिती दर्शवलेली आहे. जे.आर. दहिसर जरी उपस्थिती असेल तर आपली उपस्थिती दर्शवायची आहे. हार्दिक स्वागत. त्याचबरोबर नंदकुमार गरत हे देखील उपस्थित आहेत, त्यांचे देखील करूया आपण हार्दिक स्वागत. चला दुसऱ्या सत्राला आता होते सुरुवात. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतोय. एका बाजूला अयूब आणि एका बाजूला आकाश अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आजच्या दिवसातील हॅट्रिक हिरो, अर्थातच या अगोदरच्या मॅचमध्ये ठरलेला राकेश. चला जे.आर. दहिसर संघाचा कर्णधार आणि मुलुंड संघाचा कर्णधार जितू पॅकर अजूनही उपस्थितीत झालेला नाहीये. तेव्हा आपण सेकंड हाफमधील सेकंड मॅच दोन्ही संघ इथे उपस्थितीत आहेत. इथे यावेळेला मात्र मिस फिल्डिंग झाली आहे आणि चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार, चौकार. चला मुलुंड संघाचा कर्णधार आणि जे आणि तेच यावेळेला मात्र एक ड्रीम स्टार्ट करून दिली आहे आयुबने आपल्या संघासाठी. षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल राकेश घेऊन येतोय. मोठा फटका, बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅट स्विंग आपण पाहिली आयुबची. अगदी वेगामध्ये बॅट फिरवली होती. बॅट आणि बॉलचा हवा तसा संपर्क झाला नाहीये. चला मुलुंड संघाचा कॅप्टन, मुलुंड स्पोर्ट्स आणि जे.आर. दहिसर टीमचा कॅप्टन टॉससाठी इथे या. दोन चेंडू आतापर्यंत या षटकातील झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 4.
षटकातील तिसरा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर राकेश. यावेळेला आपण पाहतोय चेंडू खूपच बाहेर, ऑफस्टंपच्या बऱ्याच बाहेर जाणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. पंच मात्र दंडित करतायत गोलंदाजाला. या व्हाईट बॉलने धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 5. लक्ष्याचा विचार आपण केला तर टार्गेट दिलं होतं 43 धावांचं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करीत असताना सुरुवात तर अगदी चांगली झाली आहे. 5 धावा या धावफलकावरती झाल्यात. आयुबला आता मात्र थांबून खेळावं लागेल. विकेट टिकवणं आणि धावा जमवणं हे देखील खूप गरजेचं आहे. जितू पॅकर संघ जर उपस्थित असेल तर आपली उपस्थिती ही दर्शवायची आहे. यावेळेला मात्र खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू बॉटम हँडचा केलेला परिपूर्ण वापर. चेंडू गेलाय सरळ सीमा पार. षटकार 6 धावांकरिता. बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा खाली राहिला आणि त्याचंच कारण आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचं हवं तसं कनेक्शन झालं नाहीये. जितू पॅकर टीमचा कॅप्टन टॉससाठी इथे या. जितू पॅकर टीमचा कॅप्टन टॉससाठी आता आले नाही तर 3 धावांच्या पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल. साई माऊली बोरिवली संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. षटकातील आपण पाहिले तर चेंडू झालेले आहेत 4. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 11. 11 रन्स ऑन द बोर्ड आपण पाहतोय. 43 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा राकेश. यावेळेला मात्र आसमान दाखवलंय गोलंदाजाला. चेंडू गेलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावांसाठी. पुन्हा एकदा आयुबने सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेली आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. या षटकाराने धावसंख्या आपण पाहिली तर आता झालेली आहे धाव फलकावरती 17. याचाच अर्थ इक्वेशन जर आपण पाहतोय तर आता उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनही 13 चेंडू आणि जिंकण्याकरिता 26 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये काय फटकेबाजी आयुबने केली आहे. आकाश फक्त बघ्याची भूमिका नॉन स्ट्रायकर एंड कडनं करतोय कारण की त्याला माहिती आहे आयुबची बॅट तळपते आहे. या बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोरासमोर जितू पॅकर विरुद्ध साई माऊली बोरवली. षटकातील शेवटचा बॉल घेऊन तयार राकेश. आता मात्र राकेश विचारामध्ये पडलाय कारण की आयुबची बॅट जी आहे ती बोलू लागली आहे. षटकातील शेवटचा बॉल घेऊन तयार ओव्हर द विकेटने. राकेश पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू गती परिवर्तन केलं. धीम्या गतीचा चेंडू होता. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं. क्षेत्ररक्षक तिथे होते. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकच धाव तिथे मिळते आणि या एका धावेने झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 18 धावा. मात्र स्मृती चषक 2024 साई माऊली बोरिवली संघ प्रशांत कोरगावकर कॉल करतायत. ससूनवगर इज द कॉल अँड येस ससूनवगर क्रिकेट क्लब इट इज. नाणेफेकीचा कौल प्रशांत जिंकलेला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय असणार आहे? सर्वप्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. प्रथमतः या मैदानावर आल्यावरती काय फील झालेलं आहे? कसं वाटतं या स्पर्धेमध्ये आल्यानंतर? नाही शंकाच नाही. खूप चांगली टुर्नामेंट आहे आणि आम्ही दरवर्षी इकडे खेळतो आणि आम्हाला खूप आवडतं इकडे खेळायला सुद्धा.
नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आहेत या मॅचसाठी. नाणेफेकीचा कौल जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. जितू पॅकर हा तर आपल्या घरचाच संघ आहे. इथे नेहमी आम्ही पाहतो जितू पॅकर संघ हा खेळत असतो. आता बॅटिंग दिली आहे, काय स्ट्रॅटेजी असणार आहे, किती धावा बनवणार आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? स्पर्धा तर खूप चांगली आहे, नो डाऊट. दुसरं काय नाही, आम्हाला फिल्डिंग पाहिजे होती पण टॉस हारलो, बॅटिंग करायची. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. चला आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. इथे मात्र आयुबने आपले इरादे स्पष्ट केले. पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा काढल्या. आता पाहूया काय होईल या मॅचमध्ये. अजूनही रंगतदार जी आहे. जितू पाटील यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. पुन्हा एकदा चांगला फटका आणि यावेळेला आपण पाहू शकाल काय झालंय तर क्षेत्ररक्षकाचा बॅलन्स बिघडला. त्याचा पाय आपण पाहिलं तर जितू पाटील जितू प्लीज इथे यायचं आहे. काय जबरदस्त फटका. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहू शकलात तर झालेली आहे धाव फलकावर 24. पुन्हा एकदा फुलटॉस बॉलला दिशा दिली. मिड विकेटच्या दिशेला चेंडू खेळला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे त्यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव. या एका धावेने धावसंख्या आपण आता पाहू शकलात तर झालेली आहे धाव फलकावरती 25 धावा. इक्वेशनचा विचार आपण केला तर आता उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे 10 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. अश्विन पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर कुठेतरी कमबॅकिंग करणारा असा हा चेंडू अश्विनच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चला जास्त वेळ तिथे घेऊ नका फिल्डिंग सजवण्यामध्ये. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. जितू पॅकर नवघर विरुद्ध ओम साई माऊली बोरिवली. नाणेफेकीचा कौल ओम साई माऊली बोरिवली या संघानं जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे स्वीकारलाय. यावेळेला मात्र फुलटॉस बॉल पुन्हा एकदा अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. चेंडूला खेळून काढलाय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये हा चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक रन तिथे पाहायला मिळाली. या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण आता पाहू शकलात तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 26. आपण पाहत आहात ससूनगर क्रिकेट क्लब आयोजित भालचंद्र जगन्नाथ मात्रे स्मृती चषक 2024. षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन अश्विन तयार गोलंदाजी मार्कवर. इथे यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आयुब शेखच्या खेळीला इथे लागतोय. पूर्णविराम झेलचीच्या माध्यमातून जाते पहिली विकेट. मात्र एका विस्फोटक खेळीला लागलेला आहे पूर्णविराम. 9 चेंडू आणि 24 धावांची काय सुंदर ब्लास्टिंग इनिंग आयुबने खेळली. आणि त्या इनिंगचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर 3 उत्तुंग षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाला आहे. आता जर समीकरणाचा आपण विचार केला तर उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनही 8 चेंडू आणि जिंकण्याकरिता 17 धावांची आवश्यकता आहे. इथून मात्र गोलंदाजीमधील धमक दाखवलेली आहे अश्विनने. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर कमबॅक केलं. 2 बॉलवरती 1 धावा पाहायला मिळाल्या. चौथ्या बॉलवरती विकेट देखील पाहायला मिळाली. पाहूया षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज अश्विन तयार गोलंदाजी मार्कवरती. यावेळेला मात्र पुन्हा एकदा खोलवट टप्प्यात टाकलेला चेंडू हलक्या हाताने खेळले गेले. या ठिकाणी आपण पाहतात सन्माननीय आदरणीय श्री कुंदन पाटील साहेब उपस्थित झालेले आहेत. कुंदन पाटील साहेबांचं करूया ससूनगर क्रिकेट क्लबच्या वतीने स्वर्गीय भालचंद्र मात्रे स्मृती चषक 2024 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत.
7 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. आमचे डीजे मॉस्को अतिशय सुंदर असं वाद्यवृंद लाभलाय या स्पर्धेला. पाहूया षटकातील शेवटचा बॉल घेऊन अश्विन तयार, गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न सपशेल अपयशी. अगदी चांगला असा झेल टिपलाय आणि इथे आता पाहतोय तर आपण शेवटच्या षटकातील रंगतता आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल, कारण की आता चेंडू बाकी आहेत 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 16 धावांची आहे आवश्यकता. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता आता अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर. यश जाधव आलाय गोलंदाजी मार्कवरती. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. पंच विशाल पाटील थोडंसं सूचित करा त्यांना, बराच वेळ घेतला जातोय. सहा चेंडू आणि 16ची गरज. शेवटचं षटक घेऊन यश तयार, गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला आपण पाहतोय चेंडू खूपच बाहेर जाताना पाहायला मिळतोय. पंच म्हणतायत वाईट बॉल आहे, खराब चेंडू. आणि या खराब चेंडू नंतर धाव संख्या आपण पाहू शकला तर आता झालेली आहे धाव फलकावर 28 रन्स ऑन दी बोर्ड. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. सुशांत आहे स्ट्रायकिंग एंड वरती, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक तिथे अगदी चांगलं असं जजमेंट केलं. अगदी चांगला असा झेल अश्विनने इथे टिपला, कारण की चेंडू बराच हवेमध्ये गेला होता, उंच गेला होता आणि त्या चेंडूला अगदी योग्य पद्धतीने कॉन्सन्ट्रेट केलं, जजमेंट केलं आणि त्यानंतर रिसिव्ह हा केलेला आहे कॅच. आता चेंडू बाकी आहेत अजूनही 5 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 15ची गरज. काय जबरदस्त अतिशय सुंदर अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडू 15 धावा. नवीन फलंदाज, नवीन बॅटर आता दाखल झालाय. 5व्या क्रमांकावरती राज. पाच चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल घेऊन यश तयार, गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येतोय. यावेळेला शेवटच्या क्षणाला चेंडूवरची नजर हटवली आणि त्याचंच कारण साधा सरळ सोपा झेल हा सुटला गेलाय. रॉयल स्टनर्स इथे मात्र चुका करताना दिसत आहेत. आता चेंडू बाकी आहेत 4 चेंडू आणि जिंकण्याकरिता 14 धावांची आवश्यकता आहे. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत जितू पॅकर नवघर विरुद्ध साई माऊली बोरवली. आयुष सावंत काय सुंदर गुणलेखन आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, कारण की आमचं समालोचन देखील त्याच्यावरच पूर्णपणे डिपेंड असतं आणि अगदी सुंदर साफसूत्र असं स्कोर कार्ड पाहायला मिळतंय. खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू यावेळेला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये जातो. एक धाव घेतल्या, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न तिथे केला जाईल आणि यावेळेला मात्र काय सुंदर अशी फेकी अगदी स्टंप वरती पाहायला मिळतेय. रनआउटच्या माध्यमातून जाते अजून एक विकेट.
इथे आपण पाहतात सन्माननीय आदरणीय श्री रोहितजी किणी MSCBचे इंजिनियर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. चेतना किणी मॅडम या देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कविता भोईर मॅडम या देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जितेश घरत आणि प्रतीक घरत साहेब इथे उपस्थित आहेत. सर्व प्रमुख मान्यवरांचं ससूनगर क्रिकेट क्लब आयोजित भालचंद्र मात्रे स्मृतिचषक स्पर्धेत हार्दिक हार्दिक स्वागत. आता नवीन फलंदाज आपण पाहू शकलात तर प्रसाद दाखल झालेला आहे क्रीजवर. आता उर्वरित चेंडू बाकी आहेत तीन चेंडू आणि जिंकण्याकरिता 13 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 13चं इक्वेशन. धावा जमवल्या जातील का की गोलंदाज यशचं पुन्हा एकदा वर्चस्व राहील. इथे मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न स्ट्रेटच्या दिशेला. यावेळेस चेंडू गेलाय सरळ सीमा रेषा पार. मुख्य व्यासपीठाला अभिवादन करणारा येतोय खणखणीत षटकार. काय जबरदस्त फटका. चेंडूच्या रेंज मध्ये आले, चेंडूला पाहिलं, ओळखलं, त्यानंतर बॅकलिपचा वापर, बॉटम हँडचा वापर अगदी योग्य पद्धतीने पाहायला मिळाला. धावसंख्या या षटकाराने झालेली आहे 36. आता चेंडूंचा खेळ बाकी आहे 2 चेंडू आणि जिंकण्याकरिता 7 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र बिग हिट केलेला आहे जरूर. चेंडू 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 गेलाय. षटकार 6 धावा. कमालीचा फटका प्रसादच्या बॅटमधनं येतोय. आता 1 चेंडू बाकी आहे आणि कंपल्सरी चेसच्या नियमाप्रमाणे तुम्हालाही 1 धाव शेवटच्या बॉलवरती जमावी लागेल. एक धून ऐकूया आणि पुन्हा येऊया या शेवटच्या चेंडूकडे. थरार आपल्याला अनुभवायला मिळतोय. 1 चेंडू आणि जिंकण्याकरिता 1 धावेची आवश्यकता. सामना अगदी बरोबरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 42 धावा या झालेल्या धाव फलकावरती. 43 धावांचे लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलं होतं. काय जबरदस्त बॅटिंग. 2 बॉलवरती 2 फटके प्रसादच्या बॅटमधनं आले, ते देखील षटकाराच्या स्वरूपामध्ये. माफ करा, नरेंद्रच्या बॅटमधनं 2 षटकार. आता शेवटच्या बॉलवरती काय होईल. सर्वांचं लक्ष फलंदाजाकडे देखील आहे आणि गोलंदाजाकडे देखील, कारण की कंपल्सरी चेस हा आहे या स्पर्धेचा नियम. 1 चेंडू आणि जिंकण्याकरिता 1 धावेची आवश्यकता. इथे शेवटचा बॉल अगदी गॅप मध्ये खेळला आणि विजय इथे संपादित केलाय. ज्यानं शेवटच्या क्षणाला आपलं ट्रम्प कार्ड ओपन केलं. 2 बॉलवरती 2 षटकार मारले आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. असा मॅन ऑफ द मॅच ठरलाय नरेंद्र. या नरेंद्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी.
कुंदन पाटील साहेबांना देखील मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नरेंद्रला द्यायचा आहे. काय जबरदस्त क्लास बॅटिंग केली, कारण की ज्यावेळेला 3-13 पाहिजे होते आणि त्यावेळेला परिस्थिती एक वेगळी असते, एक मानसिक प्रेशर असतं बॅटरवरती आणि ते कुठलंही प्रेशर नरेंद्रने घेतलं नाही, त्या दडपणाला झुगारलं आणि काय जबरदस्त फटकेबाजी केली. हे सुंदरसं टी शर्ट आपण पाहतोय देवेंद्र म्हात्रे यांनी स्पॉन्सर्ड केलेलं. त्यानंतर ही ट्रॉफी देखील आपण पाहतोय घनश्याम म्हात्रे यांच्याकडनं आपण पाहतो ही ट्रॉफी स्पॉन्सर्ड झाली आहे मॅन ऑफ द मॅचची. त्यानंतर फ्रूट बास्केट प्रवीण म्हात्रे यांच्याकडनं सौजन्य झालेलं आहे आणि एनर्जी ड्रिंक हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. ड्रिंक्स देखील प्रवीण म्हात्रे. खेळाडूंकरता मात्र मेजवानी आहे, तुम्ही चांगला खेळ करा, डेफिनेटली तुम्हाला ही पारितोषिकं मिळतील. आणि मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय नरेंद्र चांगला खेळ केलाय बघा. 3 चेंडू आणि 13 धावा हव्या होत्या. 3 चेंडू 13 धावा हव्या होत्या. काय चाललं होतं मनामध्ये? 2 खणखणीत षटकार तुम्ही मारलेत. काय नाही, फक्त मोठे फटके मारायचे होते. माझ्यापेक्षा जास्त माझा टीमचा भरोसा होता माझ्या, असं मला वाटते. नक्की चांगलं उत्तर. चला, हे होते मॅन ऑफ द मॅच नरेंद्र. चला आपण पुढील मॅचकडे वळूया, जिथे 2 संघ हे समोरासमोर खेळताना आपल्याला दिसणार आहेत. एका बाजूला साई माऊली बोरवली विरुद्ध जितू पॅकर नवघर. चला पुन्हा एकदा आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने आणि पुन्हा एकदा मॅच पाहण्यासाठी सज्ज व्हा प्रिन्स मूव्हीजवरती. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आपण हा सन्मान इथे करीत आहोत. चला, दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंना विनंती आहे, प्रशांत प्लीज आपला 12th मन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. कंपल्सरी आहे 12वा खेळाडू इथे येणं. कुंदन पाटील साहेबांचं आपण यथोचित स्वागत आणि सन्मान इथे करीत आहोत.